जय हरी एकादश स्कंध भाग 86 5व्या अध्यायामध्ये आपण विचार करतोय परमार्थामध्ये सगळ्या दृष्टींनी अनंत असलेल्या भगवंताशी आपला संबंध जोडायचा असतो. देहबुद्धी म्हणजे आकुंचितपणा, कद्रूपणा, हीनपणा, स्वार्थीपणा आणि खरा अज्ञानीपणा होय. मग आपण काय करायचं तर ही देहबुद्धी बाजूला सारायची आणि अनंताशी आपला संबंध जोडायचा. नंद, यशोदा, वसुदेव, देवकी यांनी भगवंताशी माता पिता या नात्याने आणि तो आपला पुत्र या रूपाने संबंध जोडला. शिशुपाल दंतवक्राने शत्रू रूपाने भगवंताशी संबंध जोडला. सुदामदेव, अर्जुन यांनी सखा रूपाने भगवंताशी संबंध जोडला. आणि गोपींचं तर विचारूच नका. गोपींचं तर सर्वस्व काही म्हणजे कान्हा होता. आणि म्हणून आम्ही देहबुद्धी बाजूला सारायची आणि भगवंताशी संबंध जोडायचा. व्यवहारात जे अज्ञानी असतात आणि जे शब्दज्ञानानं संपन्न असतात ते दोन्हीही वर्ग भक्तीला लायक नसतात असं नाथ महाराज म्हणतात. भक्तीला काय लागते? श्रद्धा लागते आणि ती या दोघांजवळही नसते. दोघांजवळ म्हणजे जो अज्ञानी आहे त्याच्याजवळ आणि जो शब्दज्ञानानेच फक्त संपन्न आहे त्याच्याजवळ. त्यातल्या त्यात अज्ञानी माणसं अधिक प्रमाणात संतांवर विश्वास ठेवतात. संत त्यांच्यावर अनुग्रह करतात आणि ते तरुण जाण्याचा मार्ग दाखवतात. पण शब्दज्ञानी माणसं वास्तविक अज्ञानीच असतात. पण मला कळतं या अभिमानानं त्यांच्या ठिकाणी दुसऱ्याचं ऐकण्याची वृत्तीच राहत नाही. शिवाय त्यांचं मन अनेक विकल्पांनी आणि तर्कवितर्कांनी भरल्याने संतांवर श्रद्धा ठेवणं त्यांना अशक्य होतं. याचा परिणाम असा होतो की एखादा साधा मनुष्य श्रद्धेच्या जोरावर संतांना शरण जातो आणि लवकरच आत्मज्ञान संपन्न होतो. पण शब्दज्ञानी माणसं शब्दांचा किस काढत विनाकारण आयुष्य व्यर्थ घालवतात. अर्थात भगवंताचा मार्ग सापडावा किंवा संतांना शरण जाता यावं म्हणून शास्त्राचं अध्ययन करणारा साधक लवकर तयार होतो यात शंका नाही. समजा एखाद्या व्यक्तीला 2 मुलं आहेत. त्यापैकी एक जाणतं आहे आणि एक नेणतं आहे. म्हणजे एकाला समज आहे आणि एक खूपच लहान आहे, त्याला काहीच समजत नाही. तर जाणत्याने अपमान केला तर बाप त्याला मारतो का नाही? पण तान्ह्या मुलाने त्याला लाथा मारल्या किंवा त्याच्या डोक्यावर जरी चढलं तरी बाप त्याला रागवत नाही किंवा त्या मुलाला दोषही लागत नाही. दोषाची जबाबदारी जाते जाणत्या मुलाकडे. तसं जाणत्या माणसानं भक्ती केली नाही तर त्याला मोठा दोष लागतो. आणि अज्ञानी माणसाला विशेष दोष नसल्यानं साधूंवर केवळ विश्वास ठेवल्यानंच तो शुद्ध होतो. नेणती म्हणजे अज्ञानी माणसं ही भाविक असतात. साधूच्या कृपेनं अनुग्रह होऊन ती तरुण जातात. ज्ञानाचा अभिमान असणाऱ्या माणसाची मनोवृत्ती भाव उत्पन्न होण्याला प्रतिकूल असते म्हणून त्याला दोष बाधतात. अज्ञानी मनुष्य मोठ्या श्रद्धेनं साधूला वंदन करतो, त्याला शरण जातो. साधूंवर खरा विश्वास ठेवल्यानं त्याचं अज्ञान नाहीसं होतं. पण ज्ञानाभिमानी माणसं, ज्याला ज्ञानाचा अभिमान आहे अशी माणसं विकल्पांनी अतिशय भरलेली असतात. त्यांचा कुणावरच विश्वास बसत नाही आणि साधूची आणि त्यांना शरण जाणाऱ्यांची दोघांची ते निंदा करतात. अभिमानाच्या हट्टानं त्यांना दोषांची अति बाधा होते. त्यामुळं त्यांचा अधप्पात होतो. थोडक्यात काय तर अशा रीतीनं नीट विचार केला तर असं दिसतं की
अहंतेचं बंधन फार मोठं असतं. या अभिमानासारखं खोटं आणि ओखटं म्हणजे वाईट हे त्रिभुवनात दुसरं काहीच नाही. आता काय सांगावं, हा अभिमान प्रत्यक्ष ईश्वराला देखील बाधतो. मी ब्रह्म आहे या अभिमानामुळंच ईश्वर शबल होतो. आता यामध्ये शबल आणि शुद्ध या दोन गोष्टी आहेत. तर शबल होतो म्हणजेच मायोपाधीने युक्त होतो. अभिमानानं देहबुद्धी उत्पन्न होते आणि तीच देवांना काय किंवा माणसांना काय त्रास देते. म्हणून जे लोक अज्ञानी असतात, अर्थात ज्यांना ज्ञानाचा अभिमान नसतो, त्यांनी जर संतांवर पूर्ण विश्वास ठेवला तर संत त्यांच्यावर अनुग्रह किंवा कृपा करतात. समाजात शूद्र आणि स्त्रिया यांना अज्ञान आणि हीन असं समजलं जायचं. शास्त्रश्रवणाचा किंवा वेदश्रवणाचा अधिकार त्यांना दिलेला नसायचा. त्यांच्या ठिकाणी जर सद्भाव म्हणजे भगवंताचं खरं प्रेम निर्माण झालं तर ते कनिष्ठ वर्णाचे असून देखील संतांच्या कृपेला पात्र होतात. केवळ एका श्रद्धेनंच त्यांना हा अधिकार प्राप्त होतो. अज्ञान आणि हीन वर्णाचे लोक मोठ्या प्रेमानं संतचरणी लीन होतात. आपल्या श्रद्धेच्या जोरावर जन्म मरणातून पार पडतात. त्याच्या उलट ज्यांचं मन ज्ञानाभिमानानं भरलेलं असतं त्यांना तारणं ब्रह्मदेवाला सुद्धा अशक्य होतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे 3 द्विजन्मे वास्तविक स्वाभाविकपणे भगवंताच्या चरणाच्या दिशेला लागलेले असतात, पण त्यांना आपल्या उच्च जन्माचा अभिमान असतो. त्या गर्वानं ते फुगून जातात. वेदांचं ज्ञान आम्हालाच आहे, आम्हीच काय ते परमार्थाचे अधिकारी असा दुराभिमान त्यांना बाधतो. आणि म्हणून अभिमान हा कुणीही जरी घेतला तरी तो वाईट आहे, नाशाला कारणीभूत आहे. आणि जिथे अभिमान येतो तिथे अहंकार येतो आणि मग सर्वनाश होतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता भारतीय जीवन पद्धतीमध्ये कर्ममार्गाला मोठं महत्त्व आहे, यात शंकाच नाही. कर्ममार्गाचं व्यवस्थित आचरण केल्यास माणसाच्या देहाला आणि इंद्रियांना संयमाचं वळण आपोआप लागतं आणि ते पुढे उपासनेला फार उपयोगी पडतं. दृश्यापासून मिळणाऱ्या सुखोपभोगांना उपासनेस अनुकूल करून घेणं हा कर्मयोगाचा प्रधान हेतू आहे. तो विसरून कर्मचारी मंडळी जेव्हा कर्माला सर्वस्व मानू लागतात तेव्हा भ्रमानं भलताच ध्येयवाद समाजात प्रसृत होतो. कर्मठपणानं कर्म करणं आणि भक्तीची निंदा करणं यामध्येच जीवन सर्वस्व आहे असं चांगले चांगले लोक मानू लागतात. अर्थात त्यामुळं समाज जीवनाचा खरा विकास होत नाही. अडेल तट्टूपणा, भयंकर स्वमताग्रह आणि इहलोकातील भोगांची अनिवार्य इच्छा हे कर्मठपणाचे मोठे दोष आहेत. बरोबर हेच दोष टाळून संत संत बनतात. म्हणून संतांना कर्मठ लोकांकडून सगळ्यात जास्त छळ सोसावा लागला. कर्मठ लोक अज्ञानानं खोटा ध्येयवाद लोकांना कसं शिकवतात याचं सविस्तर वर्णन नाथांनी केलं आहे. आता माऊलींच्या बाबतीतही जर आपण विचार केला तर त्यांना शुद्धीपत्रासाठी या कर्मठ लोकांनी किती छळलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. रेड्याच्या मुखी वेद वदवायला लावले आणि अर्थात ते भगवंताचीच कृती अनुभूती किंवा ते स्वतः भगवंतच होते ना, म्हणून त्यांना हे सगळं शक्य झालं. नाथ महाराजांना सुद्धा जेव्हा पैठणमध्ये दंडवत स्वामी म्हणून प्रत्येकाला तो दंडवत घालायचा भक्त,
जो दिसेल त्याला दंडवत घालायचा, जो दिसेल त्याला दंडवत घालायचा. एकदा चालता चालता रस्त्यामध्ये मेलेलं गाढव होतं. आता तो भक्त इतका निस्सीम भक्त होता की त्यांना प्रत्येकाच्या ठिकाणी ते आत्मतत्व दिसायचं आणि ते चैतन्याला तो नमस्कार करायचा. आणि त्या दंडवत स्वामींनी नमस्कार केल्यामुळे ते मेलेलं गाढव उठून उभं राहिलं. मग आता हे इकडच्या तिकडच्या लोकांनी जेव्हा बघितलं तेव्हा बाबा 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 लगेच त्याला डोक्यावर घेतला. आता त्याची मिरवणूक काढणार, आता त्याचा म्हणजे गैरवापर केला जाणार म्हणून ते दंडवत स्वामी पळत 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 नाथ महाराजांकडे आले आणि नाथ महाराजांना घडलेली घटना सांगितली. नाथ महाराज म्हणाले की तुम्ही सरळ आता इथून गोदावरीमध्ये जा आणि आपलं कल्याण करून घ्या. कारण हे जे कर्मठ लोक आहेत यांना भक्तिभाव नाही आहे, तर फक्त त्याची ती विद्या किंवा त्याचं ते शक्ती ती बघितली आणि त्या चमत्काराला नमस्कार करणारी मंडळी. आता रात्री दुसऱ्याच दिवशी सगळे लोक आता या दंडवत स्वामींना काय म्हणणार होतं त्यांचं मिरवणूक वगैरे काढणार, हे करणार. आणि रात्री माहिती होतं एक जणांना की ते नाथांच्या वाड्यात गेलेले. सकाळी आले भेटायला, अरे नाही आहेत कुठे गेले. मग शेवटी सगळ्यांनी सांगितलं की आपलं महत्त्व वाढवण्यासाठी म्हणून या नाथांनी त्याला मारलं. आणि मग तो खोटा आळ यांच्यावर आला. आणि मग नाथ महाराजांनाही सांगितलं की हा जो नंदी आहे त्या नंदीला तुम्ही गवत खाऊ घाला जर तुम्ही त्याला मारलं नसेल तर. मग नाथ महाराजांनी त्या नंदीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं बाबा रे, हे लोक काय म्हणतात ते ऐका आणि चारा खा. दगडाचा नंदी नाथ महाराजांनी धरलेला चारा पटापट गिळला, खाल्ला. आणि हे बघितल्याबरोबर लोक आता तोंडात बोटं घालायला लागले, वा 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 वा, हे पण साक्षात भगवंताचा अवतार आहेत का काय. आणि नाथ महाराजांनी त्या नंदीलाही सांगितलं की हे लोक तुला जिवंत ठेवणार नाहीत, तू असाच गोदावरीमध्ये जा आणि समर्पण करून घे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की संतांना या कर्मठ लोकांनी अज्ञानानं खूप खूप विरोध केलेला आणि त्यांच्यापासून विनाकारण पुष्कळ विरोध आपल्या संतांनी सोसला देखील. शेवटी या कर्मठ लोकांना त्यांची चूक मात्र लक्षात आली आणि त्यांनी संतांची शरणागती पत्करली. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.